श्री स्वामी समर्थ. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सव साजरा होत असतो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो आणि प्रत्येक गणेश भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण घरामध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करत असतो. गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय म्हटलेले आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात करण्याअगोदर गणपती बाप्पांची पूजा केली जाते. कोणताही धार्मिक विधी हा गणपती पूजनाशिवाय अपूर्ण मानला जातो. गणेशाची पूजा केल्यानंतरच इतर देवदेवतांची पूजा करत असतात. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. भक्तांची संकटे ते दूर करतात म्हणून बाप्पांना विघ्नहर्ता म्हटले जाते. तसेच गणपती म्हणजे बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता. ते सुखकर्ता आहेत. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणजे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र आहेत. हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे हा गणेशोत्सव. अशा या गणेशोत्सवामध्ये महिलांनी काही कामे ही आवर्जून करायची आहेत. तसेच गणपतीमध्ये काही चुका या अजिबात करायच्या नाहीत. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना घरी आणत असतो आणि आपण घरामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा करत असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी या महिलांनी अवश्य करायच्या आहेत. कोणती कामे करायची आहेत, कोणत्या चुका करायच्या नाहीत, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा आहे. घरामध्ये सुद्धा स्वच्छता करायची आहे. आणि मुख्य दरवाजावरती आपल्याला हळदीचं किंवा कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. या स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे. तसेच जो मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे तर त्याला सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. हळद, गोमूत्र आपल्याला एकत्र करायचं आहे. यामध्ये थोडंसं गुलाबजल किंवा गुलाबअत्तर आपल्याला टाकायचं आहे. जरी गुलाबजल किंवा गुलाबअत्तर नसेल तरी सुद्धा हळद आणि गोमूत्र याचं लेपन आपल्याला करायचं आहे. यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट होत असते. तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आपल्याला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलाचे तोरण जे आहेत तर ते बांधायचे आहे. जोपर्यंत गणपती आहेत तोपर्यंत दररोज आपल्याला असे तोरण बांधणे शक्य असेल तर दररोज हे तोरण बांधायचे आहे किंवा फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे तोरण बांधायचे आहे. कारण आंब्याच्या पानांना सुद्धा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. तसेच गणपती जेव्हा असतात तर तेव्हा आपल्याकडे गौरी पूजन सुद्धा केले जाते. गौरी ही अन्नपूर्णा स्वरूपातही मानली जाते. त्यामुळे महालक्ष्मी स्वरूपातील या देवीचे धन आणि समृद्धीसाठी पूजन केले जाते. गौरीच्या सणासाठी 16 हा अंक शुभ मानण्यात येत असतो. म्हणूनच 16 शृंगार जे आहेत तर ते सुद्धा परिधान करतात. 16 सौभाग्यवतींना बोलावले जाते. 16 पदार्थांचा नैवेद्य हा गौरीला दाखवला जातो. तर अशा प्रकारे गणपतीमध्ये म्हणजेच गणेशोत्सवामध्ये आपण गौरी पूजन करत असतो, गौरी आवाहन करत असतो. आपल्याकडे गौरी बसत असतील तर आपल्याला गौरी पूजन जे आहे तर ते अवश्य विधिवत करायचे आहे. या दिवशी काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र अजिबात करायच्या नाहीत. जोपर्यंत गणेशोत्सव आहे म्हणजे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला मांसाहार करायचा नाही. तामसिक पदार्थाचे सेवन करायचं नाही. प्रामुख्याने कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. तसेच मद्यपान, सिगारेट असे व्यसन गणपतीजवळ चुकूनही करू नये. गणपतीसमोर अखंड दिवा लावायचा आहे आणि तो तेवत राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. दिवा जर मध्येच विझला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता तो पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. आपण जर गणपती सेपरेट रूममध्ये बसवत असू तर गणपती हा एकटा कधीही सोडायचा नाही. रात्री झोपताना एक तरी व्यक्ती ही गणपतीजवळ झोपलेली असावी. तसेच गणपतीजवळ चामड्याच्या वस्तू या चुकूनही ठेवू नयेत. गणपतीपासून ज्या काही चामड्याच्या वस्तू असतील किंवा चपला असतील तर त्या दूर ठेवायच्या आहेत आणि आपल्याला पावित्र्य राखायचे आहे. चपला ह्या जर आपण गणपतीजवळ ठेवल्या तर यामुळे नकारात्मकता वाढत असते. त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तसेच गणपतीची एकदा आपण स्थापना केली की पुन्हा गणपतीला जास्त स्पर्श करायचा नाही किंवा गणपतीची मूर्ती हलवायची नाही. जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हाच फक्त गणपतीची व्यवस्थित मूर्ती ठेवायची आहे. पुन्हा ती मूर्ती चुकूनही हलवू नये. गणपतीला फक्त हळदी कुंकू व्हायचं आहे आणि यानंतर रोजची फुले
दुसऱ्या दिवशी काढून आपल्याला एका पिशवीमध्ये ठेवायची आहेत. शिळी फुले असतील किंवा शिळी फळे असतील गणपतीजवळ तशीच ठेवायची नाहीत. आपण गणपती बाप्पाजवळ जो कलश ठेवतो, जो कलश स्थापित करतो, तर त्याला सुद्धा आपल्याला हलवायचे नाही. जोपर्यंत गणपती आहेत तर तोपर्यंत हा कलश उचलायचा नाही. गणपती बाप्पांना आपण जो दुर्वांचा हार घालतो तर तो सुद्धा रोज बदलायचा आहे. सुकलेल्या ज्या दुर्वा आहेत तर त्या गणपतीजवळ चुकूनही ठेवायच्या नाहीत. गणपतीसमोर आपण जो गोड नैवेद्य ठेवतो किंवा गणपती बाप्पांच्या हातावरती मोदक ठेवला तर तो 5 मिनिटे ठेवायचा आहे. त्यानंतर आपण उचलू शकतो, म्हणजे त्याला मुंग्या वगैरे लागणार नाहीत. गणपतीच्या नैवेद्याला मुंग्या लागणार नाहीत, तर याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. कोणाकडे 1.5 दिवस गणपती बाप्पा असतात, तर कोणाकडे 5 दिवस, तर कोणाकडे 10 दिवस गणपती बाप्पा असतात. आणि या 10 दिवसांमध्ये आपल्याला या ज्या चुका आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत. घरामध्ये आपल्याला कलह, किरकिर या गोष्टी करायच्या नाहीत. कोणालाही अपशब्द बोलायचा नाही किंवा शिवीगाळ करायची नाही. कोणाचाही अपमान करायचा नाही. आपल्या दारामध्ये जर कोणी आले तर त्याला उपाशी परत पाठवायचं नाही. काही ना काही त्या व्यक्तीला खायला द्यायचं आहे. दारामध्ये एखादा पशु आला, प्राणी आला तर त्याला सुद्धा आपल्याला काही ना काही खायला द्यायचं आहे. शास्त्रानुसार गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशाची स्थापना करावी असे सांगितले आहे. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ती शाडूचीच आणायची आहे. चुकूनही धातूची किंवा POPची जी मूर्ती आहे तर तिची स्थापना आपल्याला करायची नाही. त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांना घरी आणताना त्यांचा चेहरा झाकून घरी आणायचा आहे. यामुळे आपल्या गणपती बाप्पांना कोणाचीही नजर लागत नाही. वास्तुशास्त्रानुसार पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती किंवा लाल रंगाची गणेश मूर्ती तर ही खरेदी करायची आहे. हे शुभ रंग आहेत. त्याचप्रमाणे चुकूनही तडा गेलेली गणपतीची मूर्ती ही खरेदी करू नये किंवा एखादी मूर्ती आहे आणि तिचा कलर उडालेला आहे तर अशी मूर्ती चुकूनही आणू नये. व्यवस्थित असलेली आणि अखंड अशी गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला खरेदी करून आणायची आहे. गणपती बसवल्यानंतर जर सुतक पडले तर आपण इतर व्यक्तींकडून, म्हणजे आपल्याला जर भावकीचे सुतक असेल तर जी व्यक्ती आपल्या भावकीतील नाही, एखादी पाहुणी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीकडून आपण आपल्या गणपतीची सुतक आहे तोपर्यंत पूजा करून घेऊ शकतो. किंवा मग जर आपल्याला कोणाकडूनही गणपतीची पूजा करून घेणे शक्य नसेल तर आपल्याला त्या मूर्तीची उत्तर पूजा करायची आहे आणि मूर्ती विसर्जित करायची आहे. घरी आणल्यानंतर जर मूर्तीला तडा गेला तरी सुद्धा लगेचच ही मूर्ती विसर्जित करून टाकायची आहे.